साहेब आपल्याला विचार मांडतील. वेळ कमी आहे, मला कन्नडला जायचंय, तिथली वेळ 11ची आहे. मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. मी गेल्यावर मला वाटतं मी गेल्यावर तुम्ही कार्यक्रम चालू ठेवा. आज आपल्या या सर्कलच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले जिल्हा प्रमुख घड्याळीचे रमेशजी पवार, भाऊसाहेबजी देवकर, धनुजी भोसले, बी.के. पठाडे, खोसे, चेअरमन, आमचे मार्गदर्शक बंडू पाटील, मनीषाताई मुंडे, भाऊसाहेबजी देवकर आणि या सर्कलचे उमेदवार ज्यांना बाप्पा या नावानं ओळखतात, विजू पाटील घोडके, सातपुतेताई, या गावाचे सर्व मतदार, सर्व मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, कारण मला कन्नडला जायचंय आणि प्रचार फक्त उद्याचा दिवस आहे आणि वेळ फार कमी आहे. रमेश पवार असतील, भाऊसाहेब देवकर असतील, आपले घोडके असतील, हे सगळे मार्गदर्शन करणार होते. एक सकाळची सभा घेतली, आता ही दुसरी, हे कन्नडला जायचं, आणखीन बालानगरला जायचंय, कसनेरला जायचंय आणि उद्याचा दिवस बाकी आहे. फक्त आम्ही विनंती करण्यासाठी आलो की आपण धनुष्यबाण या निशाणीवर मतदान करावं, ही विनंती करण्यासाठी आम्ही आपल्यापर्यंत आलेलो आहे. आता तुमच्या आशीर्वादानं गेल्या वेळेस रमेश भाऊ या भागाचे जिल्हा परिषद सदस्य होते आणि लोखंडेंनी सगळं सविस्तर सांगितलं की रमेश भाऊनी काय केलं, काय नाही. मला वाटतं एक चांगला जिल्हा परिषद सदस्य आपल्या या भागाला होता आणि रमेश भाऊ एक मोठ्या मनाचा आहे. रमेश भाऊनी स्वतः सांगितलं, साहेब ही जिल्हा परिषदेची जागा ओपनसाठी सुटली तर तुम्ही इथं ओपनचा उमेदवार द्या, मी यावेळेस थांबतो. काय असा उमेदवार मी अजून पाहिला नाही. नाही ते एखादा असा मला असा पाहिला मी होतो, आता मीच पाहिजे. पण इतका स्वच्छ मनाचा, एक चांगला निर्मळ मनाचा माणूस हा रमेश पवार आहे. म्हणूनच रमेश पवारला जिल्हा प्रमुख पहिला होता. मध्यंतरीच्या काळात काय झालं काय नाही तुम्हाला याची कल्पना आहे, मी सांगण्यापेक्षा तुम्हाला सगळं माहिती आहे. पुन्हा आपण त्याला आपण जिल्हा प्रमुख पद बहाल केलं. एक तांड्यातला माणूस, लमान समाजाचा माणूस, त्याला आपण जिल्हा प्रमुख दुसऱ्यांदा केलं. चुका सगळ्याकडून होतात, असं नाही की कोणाकोण होत नाही. मला तर मला एक सांगायचं की आपण रमेश भाऊला पुन्हा जिल्हा प्रमुख केलं. रमेश भाऊचा कामाचा धडाका आणि तसंच आता तुम्हाला सांगतो, आपण बाप्पा घोडके आणि पूजाताई दसपुते यांना आपण उमेदवारी दिली. हे दोन्ही चांगले उमेदवार देण्याचा आपण प्रयत्न केला आणि तिकडे बाबासाहेब राठोड, पहिले बाबासाहेब राठोड उपसभापती होते, आणखीन त्यांना आपण उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला. म्हणून आमची विनंती, एक चांगले उमेदवार द्यायचा प्रयत्न केला. आपण यांना सगळं, आपण कोणाचाही विचार न करता, कोण काय बोललं, कोण काय म्हणतं, याच्यापेक्षा आपण 7 तारखेला धनुष्यबाण या निशाणीवर आपल्याला बटन दाबायचं, ही विनंती करण्यासाठी आम्ही आपल्यापर्यंत आलो. आता सांगितलं बापू असून द्या, मी असून द्या. अहो मी
मंत्री असताना मी कधी असं म्हणलो नाही किंवा ह्यो अमक्या गावाचा आहे, ह्यो अमक्या समाजाचा आहे. सगळ्या समाजाला, सगळ्या भागाला घेऊन चालण्याचं काम आपण केलेलं आहे. मी पालकमंत्री असताना, मी कॅबिनेट मंत्री असताना अनेक कामं केली. मला सांगा, प्युअर ब्लॉकचा लोखंडेंनी विषय केला. मला सांगा, मी मंत्री व्हायच्या आधी हे जे खातं आहे, हे खातं कसं चालवलं याची कल्पना आपल्याला आहे. मला सांगा, मी मंत्री व्हायच्या आधी आपल्या ग्रामीण भागाचं हे खातं होतं आणि माझ्या आधी काही लोकांना हे खातं चाललेलं आहे. पण मला एक सांगा, सगळेच नियमानं होत नसतं. आता आपण जर सगळे मंत्रीच जर नियमावर बोट ठेवायला लागले तर मग मंत्री काय कामाचे? मंत्री कशासाठी पाहिजे? जे पदाधिकारी जे काम होत नाही त्याच्यासाठी मंत्री असतो. मला सांगा, मी मंत्री व्हायच्या आधी आपल्या प्रत्येक गावाला 5 विहिरी होत्या. किती? रोजगार हमी. पण मी मंत्री झालो. मी मंत्री झाल्याच्या नंतर 5 विहिरीच्या ऐवजी मी मागल त्याला विहीर द्यायचा निर्णय घेतला. कोणी? मी घेतला. कारण का? तर मी शेतकरी होतो, मला शेतकऱ्याची जाण होती. मी ग्रामपंचायत सदस्य राहिलेलो आहे, मी पंचायत समितीचा उपसभापती राहिलेलो आहे. मी अनेक अडचणी समजून घेतल्या आणि मला अडचणीची कल्पना होती. आता आपला हा जो भाग आहे, आपला हा सगळा ग्रामीण भाग आहे आणि विहिरी द्यायच्या तर 5 विहिरी द्यायच्या कोणाला? तर मग मी निर्णय घेतला, मागल त्याला विहीर द्यायची. मी अट काढून टाकली. दुसरी अट होती किंवा आपण JEDचं प्रमाणपत्र पाहिजे. आता हे JEDचं प्रमाणपत्र कशासाठी पाहिजे? हे JEDचं प्रमाणपत्र काढायचा सुद्धा निर्णय मी घेतला. अंतराचा निर्णय होता, अंतराची अट होती, अंतराची अट मी काढून टाकली आणि 3 लाखावर विहीर मी 5 लाखावर नेली. किती? 5 लाखावर. आता मला सांगा की योजना अशा असतात बाप्पा की 50% लाभार्थ्याचे, 50% शासनाचे. मी एक शेतकऱ्याचा मुलगा होतो, मला सगळी जाण होती. मजुरीचा खर्च वाढला, डिझेलचा खर्च वाढला, पेट्रोलचा खर्च वाढला. मी निर्णय घेतला की 3 लाखात विहीर होत नाही. आपण जर शेतकऱ्याला 5 लाख दिले तर निश्चित शेतकरी विहीर करू शकतो, पाईपलाईन करू शकतो, मोटर घेऊ शकतो. मला कल्पना आहे विहीर केवढ्यात होती. विहीर ज्यादा तुम्ही राजस्थानी लोकात केवढ्यात जाता याची कल्पना मला होती. पण मी एक शेतकऱ्याचा मुलगा होतो फायदा शेतकऱ्याचा तर होऊन द्या म्हणून मी विहीर होऊन शेतकऱ्याच्या खिशात पैसे राहिले पाहिजे अशी योजना मी आणली होती. कोणती? अशी योजना कोणी आणत नाही. सरकारचे पैसे म्हणजे मला वाटतं माझ्या ठिकाणी जर दुसरा एखादा मंत्री असताना तो म्हणला असता, इतके पैसे तुम्हाला काय करायचे, कशाला पाहिजे तुम्हाला इतका पैसा? काही होऊन गेले माझ्या आधी बी मंत्री काय, पण सगळे नियमावर बोट ठेवून आले. पण मी सांगतो, मी सगळं नियम बाजूला केले आणि विहिरी देण्याचा मी प्रयत्न केला. 5 विहिरी आडगावला द्यायचे तर द्यायच्या कोणाला? ग्रामपंचायत जर मिटिंग असेल तर त्या दिवशी ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचाला टेन्शन येत होतं, आपण 5 विहिरी द्यायच्या कोणाला? तर मी तो निर्णय घेतला, मागेल त्याला विहीर देऊन टाकली. आता मला सांगा, मी मंत्री व्हायच्या आधी गोठ्याची स्कीम होती, पण ती शासनाच्या नुसतं JR काढून ठेवला की शेतकऱ्याला गोठे द्यायचे. मी मंत्री व्हायच्या आधी एक गोठा झाला का मला सांगा? तुम्ही सर्कलमध्ये सांगा, रमेश भवनात आणि गोठे घेतली इकडे, पण एक गोठा झाला नाही. पण मी मंत्री झाल्याच्या नंतर मी ती माझ्या लक्षात आली यात की ज्याच्याकडे जाणार त्याला गोठा द्यायचा. आता गुरं कुठं राहिली? जाणारं सांभाळायला कोण नाही, कोणाकडे गुरं नाही, मग गोठे व्हायचे कसे? मी सचिवला बोलून घेतलं आणि निर्णय घेतला किंवा आपल्याला गोठे जर द्यायचे असेल तर आपण एक गोठीची स्कीम ही आपल्याला अट काढायला लागेल. ज्याच्याकडे 12 गुरं त्याला गोठा. 12 गुरं कोणाकडे राहिली? आता एक काळ होता खंडीची खंडी जाणार होते, पण आता तो काळ राहिला नाही. मी निर्णय घेतला की ही अटच काढायची. कोणती? गुरं असते नाही तर नसते, गोठा देऊन टाकायचा आपण. काय निर्णय घेतला, अनेक गोठे झाले आणि आज गोठे इतके झाले, जनावर कमी गोठे जास्त आहे. काय जनावर कमी, पण मी काय निर्णय घेतला? ठीक आहे,
गोठा जर असेल तर ऊन आहे, वारा आहे, पाऊस आहे, मजूर असतं, मालक असतो, खत आहे, बियाणे आहे. एखाद्याला गावात घर नसलं तर ते रानात घर करू शकतो. हा निर्णय मुंडेताई मी घेतला. हा निर्णय मी घेतला. तुमचा पाणंद रस्त्याचा निर्णय मी घेतला. पाणंद रस्त्याला एका किलोमीटरला 80,000 रुपये होते. किती? आता मला सांगा बाप्पा, एका किलोमीटरला 80,000 रुपये. 80,000 आमचे इंजिनियर लोक काय करायचे? 80,000 रुपयात त्यांनी खडी इतकी टाकाव, मुरुम इतका टाकाव, काट्या काढाव, त्याच्यानंतर रोलरनं दबाई कराव आणि टँकरना पाणी मारा. 80,000 काय काय होईल मला सांगावं? 80,000 होतं काही? आणि मग इंजिनियर तपासणी करायचा. 80,000 काय करणार आहे? एक पाऊस पडला का ते 80,000 रस्ता वाहून जायचा. एक पाऊस. मग आणखी गावकरी म्हणायचे की हा रस्ता बोगस झाला. आता मला सांगा, 80,000 रुपयात तू काय करणार आहे? मुरुम टाकी का काट्या काढी का टँकरना पाणी मारी का खडी टाकी? मी निर्णय घेतला मंत्री झाल्याच्या नंतर, खरोखर जर शेतकऱ्याला न्याय द्यायचा असेल आणि शेतकऱ्याच्या शेतापर्यंत जर आपल्याला रस्ता द्यायचा असेल तर आपल्याला 80,000 1 लाखांना रस्ता होणार नाही. मी निर्णय घेतला, एका किलोमीटरला मी 24 लाख केली. किती? 24 लाख. मला सांगा, 80,000 पुढं आणि 24 लाख पुढे. 24 लाखाचा निर्णय मी घेतला. 24 लाख ज्यावेळेस मी केले, अकुशल त्याला 9 लाख आलं. किती? 9 लाख अकुशल आलं. आणखीन कार्यकर्ते माझ्याकडे आले, सरपंच मंडळी, ग्रामपंचायत माझ्याकडे आल्या की साहेब अकुशल आहे. आता आडगावला मला सांगा मजूर मिळेल का? नाही मिळू शकत मजूर. मला सांगा, मजूर मिळत नाही. मग मी निर्णय घेतला, अकुशल तुम्हाला सांगतो, अकुशल मी 9 लाखाहून 3 लाखावर आणलं. किती? म्हणजे 3 लाखाचं मजूर ठुलं आणि बाकी सगळं कुशल काम ठुलं. तरी सुद्धा माझ्याकडे आले, साहेब हे 3 लाख काढून टाका. मग मी निर्णय घेतला, अधिकाऱ्याला बोलून घेतलं, अरे आपल्याला 3 लाख सुद्धा कुशल काढायला घेतं. अधिकाऱ्याने मला सल्ला दिला, हाड मुरुम दाखवा म्हणे सगळ्याला. हाड मुरुम दाखिला आणि JCB फोकलेंना रस्ते केले. मला सांगा, शेतात जर आपल्याला जायचं असेल, शेतात जर मजूर न्यायचं असेल तर आता 4 व्हीलर शिवाय सुद्धा मजूर शेतात जात नाही. मग जर शेतात जर 4 व्हीलर शिवाय मजूर जात नाही तर मग शेतीला रस्ता असला पाहिजे. कारण मी सुद्धा शेतकरी आहे, मी स्वतः शेती केलेली, मला याची कल्पना आहे. म्हणून मी शेतीचा पक्का रस्ता द्यायचा मी निर्णय घेतला. मी मंत्री व्हायच्या आधी तुम्ही कधी प्युअर ब्लॉक पाहिले होते का? रमेश भाऊना इतक्या गावात प्युअर ब्लॉक घेतले, नुसतं आडगावलाच नाही घेतले, अख्ख्या फुलंब्री तालुक्यात घेतलेली. सिमेंट रस्ते, प्युअर ब्लॉक, गोठे, विहिरी. रमेश भाऊ काय माझ्याकडे यायचे, सभा मंडप. आणि मला सांगा, मी पालकमंत्री होतो, मी कॅबिनेट मंत्री होतो, मला जे मागितलं मी ते देत होतो. रमेश भाऊ माझा लाडका होता. त्याच्यामुळं रमेश भाऊला मी कधीच कमी केलं नाही. पण आता इथून पुढं सुद्धा बाप्पासाहेब असतील आणि पूजाताई असेल, बाबासाहेब असेल, तुम्हाला आम्ही खात्री देतो, बापू मी, की आम्ही या भागात निधी कमी पडून देणार नाही तुम्हाला, एवढी आम्ही खात्री देतो. कारण आम्ही काही दुसऱ्याने घोषणा करीत नाही. आम्ही फक्त तुम्हाला तात्पुरता मुरुम टाकून देणार नाही एखाद्या गावात, आम्ही तुम्हाला पक्का रस्ता देऊ. मला सांगा, एखाद्या दुगी करून जमन का? नुसतं आता काही 2-4 गाड्या मुरुम टाकला भागन का तुमचं? तुम्हाला जर पक्के रस्ते लागत असेल तर तुम्हाला धनुष्यबाणाला मतदान करायला लागेल. आणि आम्ही जे बोलतो ना ते काम करतो आम्ही. मला सांगा, आणि आता तर आडगाव हे आपलं आहे. आता मी आडगावच आता. आणि बाप्पासाहेब आमचे जावई. पण मला सांगायचं, तुम्ही चिंता करू नका आडगावची. मी माग सुद्धा राहुल सांगितलं होतं की आडेगावचं जर एक काम जर ठेवलं तर मला विचारा तुम्ही. काय तुम्हाला माहिती, बापू आणि आम्ही उगाच 35 वर्ष टिकलो का? आम्ही उगाच मी खासदार बापू आमदार आहे का?
मग सांगा ना, असं कुठं आहे का? वडील खासदार आणि मुलगा आमदार, अजून तुरळक आहे, एक दोघ जणच आहे आम्ही, त्याच्यात तुमच्या आशीर्वादाने आम्ही आहे. आणि मग मला सांगा, तुम्हाला तात्पुरता भरून पाहिजे का डांबरीकरण पाहिजे? काय म्हणतो तुम्हाला? कायम स्वरूपी इलाज पाहिजे ना. जर तुमचं काम नाही केलं, तुम्ही बाप्पाकडे जायचं, तुम्ही सातपुतेकडे नाही जायचं, डायरेक्ट माझ्याकडे बाप्पूकडे. तुम्ही लय बोलत होते त्यावेळेस. अरे मी कॅबिनेट मंत्री होतो, माझ्या आधी अनेक मंत्री होऊन गेले रोजगार हमीचे, पण नियमावर गोष्ट होते. कशा? मग मला सांगायचं, नियमानं सगळ्या गोष्टी करायच्या, तर मग तुम्हाला आमची गरज काय? जे काम होत नाही त्याच्यासाठी मंत्री असतो, हे ध्यानात ठेवा. कोणतं? त्याच्यासाठी पुढारी असतो. मग जर सगळ्याच नियमानं करायचं, मग पुढाऱ्याचं काय काम आहे? मग सगळ्या गोष्टी नियमानं होत नाही आणि आम्हाला तरी पडत नाही काय. म्हणून मला सांगायचं की हे सगळे कामं करण्यासाठी आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समिती पाहिजे. आता जिल्हा परिषद पंचायत समिती का पाहिजे? तर जिल्हा परिषद पंचायत समिती मार्फतच सगळ्या योजना राबवल्या जातात. अंगणवाडी घ्या, शाळा घ्या, दवाखाना घ्या, रोजगार हमी घ्या. तुमचं एक बी असं योजना नाही की ती जिल्हा परिषद पंचायत समिती मार्फत राबवल्या जात नाही. ही महत्वाची संस्था आहे आपली, आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने ह्या संस्था आपल्या ताब्यात पाहिजे. या संस्था जर ताब्यात असेल तर आपल्याला सगळे कामं करता येते. म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो, ही संस्था एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ताब्यात द्या. एकनाथ शिंदे साहेबांसारखा माणूस मी मुख्यमंत्री पाहिला नाही. 35 वर्ष मी सत्तेत राहिलो, अनेक मुख्यमंत्री मी पाहिले, पण 2.5 वर्षासारखा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसारखा माणूस मी पाहिला नाही. हो, इतका चांगला माणूस. तुम्ही कुठलं पत्र घेऊन जा, ते कधीच आम्हाला नाही म्हणले नाही. आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी हजारो कोटी रुपये निधी दिला त्यांनी आपल्याला. किती? हजारो कोटी रुपये निधी दिला. ग्रामीण भागासाठी निधी दिला. सगळ्यात महत्वाचं 2.5 वर्षात जर काम कोणतं केलं असेल, जसं मी तुम्हाला विहिरीचं सांगितलं, गोठ्याचं सांगितलं, रस्त्याचं सांगितलं, शेततळ्याचे सुद्धा कामं केले मी. शेततळ पहिलं मनरेगात व्हायचं आणि पन्नी शेतकऱ्यांना टाकायची. मी मंत्री झाल्याच्या नंतर शेततळ मनरेगात आणि पन्नी सुद्धा मनरेगात. काय? शेतकऱ्याला 1 रुपया लागायचं काम नाही. आणि सगळ्यात महत्वाचं काम जर शिंदे साहेबांनी कोणतं केलं तर आपल्या बिडकीन शेंद्रा DMIC मध्ये 60,000 कोटीच्या कंपन्या आणल्या 2.5 वर्षात. किती? 60,000 कोटी. 10,000 एकर जागेवर सगळ्या कंपन्या आल्या. टोयोटा आल्या, किर्लोस्कर आल्या, रिलायन्स आल्या, आणखी बऱ्याचशा कंपन्या आल्या. 10,000 एकर जागा संपली. आता फक्त तुम्हाला सांगतो, आणखी 7-8 हजार एकर जागा आपण संपादित करतोय. उदय सामंत आपले उद्योग मंत्री, हे 2.5 वर्षात आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला. आपल्या मुलाला आता बाहेर जायची गरज नाही नोकरीला. आपल्या मुलाला उद्योग सुद्धा इथंच करता येईल, रोजगार सुद्धा इथंच मिळेल. लाखो मुलाला रोजगार मिळणार आहे आणि स्थानिक मुलाला या नोकऱ्यामध्ये प्राधान्य मिळणार आहे. आणि आता ITI मध्ये बापूंनी कोर्सेस वाढले. पहिले ITI मध्ये कोणते कोर्सेस होते? गौंडी, कारागीर. आता ते राहिले नाही. आता काय? आता नवीन जे कंपन्याला जे मुलं लागतात, ज्या ट्रेडचे, ते ट्रेड आता ITI मध्ये आणले आपण. आता काय म्हणजे प्रशिक्षण त्यांना दिलं जाईल आणि स्थानिक मुलाला प्राधान्य दिलं जाईल. आपल्या बिडकीनला, आता बिडकीन आपल्या जवळ येईल, बिडकीनला 1 लाख कोटीच्या कंपन्या येऊ राहिल्या सगळ्या. आता काही आल्या आणि काही आता 10,000 एकरवर काम चालू आहे. जानेवारी 27 मध्ये प्रोडक्शन बाहेर येणार आहे. हे काम आपण केलं. एकनाथ शिंदे साहेबांनी शेतकऱ्यासाठी काम केलं. शेतकऱ्याला सन्मान योजना, सगळ्या योजना देण्याचं काम केलं. महिलांना लाडली बहीण योजना आणली. मला सांगा ना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व्हायच्या आधी का नाही एखादी लाडली योजना कोणी आणली महिलासाठी? ती योजना एकनाथ शिंदे साहेबांनी आणली. मला सांगा, मुलींना शिक्षण मोफत करायचं काम केलं. ST मध्ये सवलत दिली. असे अनेक कामं एकनाथ शिंदे साहेबांनी केली. एकनाथ शिंदे साहेबांसारखा
मुख्यमंत्री मी आतापर्यंत पाहिला नाही. म्हणून आमची विनंती की आपल्याला हे उमेदवार आपल्याला निवडून देणं गरजेचं आहे. जर एकनाथ शिंदे साहेबांच्या विचाराची जिल्हा परिषद पंचायत समिती जर असेल तर निश्चित पुढं आणखी विकास झाल्याशिवाय राहणार नाही. मला सांगा, पंढरपूरला आषाढीला ज्यावेळेस दिंड्या निघाल्या तर दिंड्याला अनुदान द्यायचं काम कोणी केलं? तर ते काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. कोणी? एकनाथ शिंदे साहेबांनी प्रत्येक दिंडीला अनुदान द्यायचं काम केलं का नाही? म्हणून मला सांगा, हे काम त्यांनी केलं. कित्येक रस्त्याला निधी दिला, असं कित्येक कामं केले. म्हणून मला सांगायचं की इकडं कोण काय बोलतो, कोण काय नाही. काल काय भाषणं झाले, काय नाही, भाषणं करून ते निघून जाते. पण तुम्ही आम्ही नेहमी इथे, मी तुम्हाला शब्द दिला, जर कामं नाही केले तर आम्हाला विचारा. काय? कारण आम्ही जे बोलतो ते काम करण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच तुमच्या आशीर्वादाने इतके वर्ष आम्ही टिकलेलो आहे. आणि बाप्पा हे आपले स्थानिक आहे. बाप्पाला तुम्ही कधी बोलू शकता, तुम्ही सातपुत्यांना बोलू शकता, दसपुते यांना कधी बोलू शकता. पण मला सांगा, बाहेरच्या माणसाकडे तुम्ही कधी जाणार, कधी बोलणार, कधी भेटणार? कारण हे आपलं स्थानिक आहे. काही जरी असेल तर हे आपला स्थानिक विषय. आणि निश्चित मला वाटतं तुम्ही हा विचार करता, कुठली अडचण मला वाटतं बाप्पा येणार नाही. कारण ह्या दवाखान्याचं काय आहे, दवाखाना आता ज्यावेळेस जिल्हा परिषद होईल, जिल्हा परिषद आपल्या ताब्यात येईल, बाप्पाच्याच हातात राहील दवाखाना द्यायचा, कोणाच्या हातात राहणार आहे. आणि बाप्पा जरूर दवाखाना देतील. कुठली अडचण जर आली तर मला सांगा, मी बाप्पाच्या मागे जसं रमेशच्या मागे होतो तसं आम्ही बाप्पाच्या आणि आपल्या दसपुते त्याच्या पाठीशी आम्ही राहणार आहे. मग मला सांगा की मी काही जास्त लांबचा नाही तुम्हाला. तुम्ही आडगावून मला संभाजीनगरला कधी भेटू शकता, कारण ऑफिस सुतगिरणी चौकात आहे. मला काही भेटण्यासाठी वशिलेची गरज नाही, मला भेटण्यासाठी चिठ्ठीची गरज नाही. मला कोणी येऊन भेटू शकतं, कोणी येऊन बोलू शकतं. तुम्हाला सांगतो, इतका सोपा खासदार आमदार तुम्हाला भेटणार नाही बापून मी. काय तुम्ही जा ना दुसऱ्या खासदाराकडे, तुम्हाला अनुभव आला असेल, तुम्ही जाऊन पहा. तुम्हाला भेटू शकत नाही, तुमचा फोन सुद्धा घेऊ शकत नाही. ही परिस्थिती आहे. म्हणून मला सांगायचं की तुम्ही एकच विचार करायचा की 7 तारखेला आपल्याला धनुष्यबाण या निशाणीवर मतदान करायचे. बोलण्यासारखं खूप काही. अहो मला सांगा, ह्या सर्कलला इतकी हवा आहे धनुष्यबाणाची बाप्पा, की इथं मोठमोठ्याला पुढे येऊन बसायला मुलं आहे. किती जरी बसले, गेल्या वेळेस जे झालं ते ज्यावेळेस होणार आहे. ध्यानात ठेवा तुम्ही. काय गेल्या वेळेस काय झालं तेच यावेळेस होणार आहे. मला सांगा, किती बसून द्या, नुसतं आता बसते, नंतर काय? नंतर आपणच आहे ना. मग त्याच्यासाठी आपण सगळ्यांना विचार करायचा. तुम्ही असं समजू नका, आडगाव हे आपलं दुसऱ्या तालुक्यात आहे. मी जरी कुठल्या त्या जिल्ह्याचा जरी मी खासदार असेल, पण माझं लक्ष सगळं इकडे सुद्धा आहे. पुढं मी तुमचाच आहे असं समजून मला काम सांगायचं. कारण मी काही दुसरा नाही. अरे मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, शेतकऱ्याच्या कुटुंबात माझा जन्म झालेला आहे. मी शेती केलेली आहे, मी नोकरी केलेली आहे, मी ग्रामपंचायतचा सदस्य राहिलो, मी सभापती राहिलो, मी आमदार झालो. तुमच्या आशीर्वादानं मी 5 वेळेस आमदार झालो, तुमच्या आशीर्वादानं कॅबिनेट मंत्री झालो, तुमच्या आशीर्वादानं पालकमंत्री झालो, आणि आता तुमच्याच आशीर्वादानं मी दिल्लीत गेलो, खासदार झालो. हे सोपं आहे काही? हे साधू संतांच्या तुमच्या आशीर्वादामुळे घडलेले. आम्ही जे बोलतो ते काम करण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच आतापर्यंत तुम्हाला सांगतो, आतापर्यंत जे जे काही आम्ही बोललो असेल ते काम करण्याचा प्रयत्न केला. बाप्पा मला शिंदे साहेबांनी विचारलं, भुमरे साहेब आपल्या संभाजीनगर पैठणच्या जागा किती येतात? या आडगावची जागा ही पैठणची धरतो आम्ही. कोणती? ही पैठणमध्ये धरतो ही जागा. मी सांगितलं, साहेब जितक्या उभा केल्या तितक्या निवडून येतात. काय एक ही जागा जाणार नाही. तुम्ही पाहत असाल पैठणची नगरपालिका घ्या, याच्या आधीची जिल्हा परिषद घ्या 17 मधली, 17 मधली आठवा तुम्ही जिल्हा परिषद.
पैठणची नगरपालिका घ्या, पैठणची मार्केट कमिटी घ्या, पैठणचा खरेदी विक्री संघ घ्या, पैठणचा कारखाना घ्या. आतापर्यंत पैकीच्या पैकीचे ते कोणते जितक्या जागा असत्या झाले मला 25-30 वर्ष सगळ्या संस्था आपल्या ताब्यात आहे. एखादी संस्था लाटेर येते पहिल्या वेळेस, पण 4-4, 5-5 वेळेस येणं इतकं सोपं नसतं. आणि आमदार होणं इतकं 4-4, 5-5, 6-6 वेळेस सोपं नसतं. पहिल्या वेळेस माणूस लाटेर येतं, पण 5 वेळेस आमदार होणं इतकं सोपं नसतं. पण केवळ बाळासाहेबांच्या आशीर्वादानं, आनंदीगे साहेबांच्या आशीर्वादानं आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं या पण आतापर्यंत निवडून येण्याचा प्रयत्न केला, जनतेच्या आशीर्वादाने निवडून येण्याचा प्रयत्न केला. म्हणून मी निश्चित बाप्पासाहेब ज्यावेळेस तुमची विजयी सभा राहील आडगावला त्यावेळेस मी नक्की येईन, कारण कुठली अडचण येणार नाही. आणि तुम्ही जे सांगता ना रस्ते वगैरे, मी पालकमंत्री होतो तेव्हा हे सगळे रस्ते दिलेले. कधी? आता त्याचे कामं चालू आहे. मग ते कुठलं काम असून द्या, मी जिल्ह्यात शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली इतका निधी आणला, अजून कामं चालू आहे. जे कामं चालू आहे ना त्या काळातलेच कामं चालू आहे अजून. म्हणून आम्ही जास्त न बोलता आपण सगळ्यांनी एक दिलानं, एक मतानं आपण सगळ्यांनी धनुष्यबाण या निशाण्यावर मतदान करा. असं मतदान करा 7 तारखेला की ज्यावेळेस आम्ही 9 तारखेला तिथे राहू ना तर आपल्या आडगाव सरकारचा सगळा धनुष्यबाणच निघला पाहिजे, अशी विनंती मी आपल्याला करतो. म्हणून मला सांगायचं की काय काय नाही बरं, एक काम करा ना, मी गेल्यावर तुम्ही बोला ना. नाही मला कन्नडला जायचे. मला बरं का बोलण्यासारखं खूप होतं, पण मला खूप गडबडी. संजनाजीचे त्याचे मला फोन येऊ राहिले त्याच्यामुळं जाणे. आणि मला एक सांगा, काही लोकांनी सांगितलं असेल मी टी व्हीवर पाहतो किंवा येणी युती तोडली. अरे युती कोणी तोडली? तुम्ही अगोदर 11:30 बी फॉर्म झाला, तुम्हाला दम नाही निघाला, तुम्ही लगेच फेसबुकला टाका. म्हणून मला सांगा, मला जर युती तोडायची असती ना तर मी सगळ्या ठिकाणी बी फॉर्म दिले असते. माझ्याजवळ बी फॉर्म होती, मला काही बी फॉर्म काही मागायचे होते कोणाला? उमेदवारीच माझ्याकडे, बी फॉर्मच माझ्याकडे होते. पण येणी अगोदर उमेदवारी म्हणजे युती तोडली, नंतर आम्ही तोडलं. नाही तर मग सगळीकडे मी उभा नसते केले का? पण त्याला काय आरोप करायचे ते करून द्या. पण माझी विनंती, आपण धनुष्यबाण मतदान करा ही विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. फक्त माझी विनंती की काही जण प्रवेश करणारे त्यांचं मी स्वागत करतो. एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून आपण जो प्रवेश करू आले त्याबद्दल मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि विनंती करतो, आपण थोडासा आपल्याला बाप्पासाहेब रमेश थोडं मार्गदर्शन करणार आहे. यानंतर विविध पक्षाचे कार्यकर्ते शिवसेना पक्षात प्रवेश करत आहेत. त्यात प्रमुख मच्छिंद्र पाटील घोरपडे, विष्णू पाटील वाघमोडे, विनोद पाटील दसपुते, अर्जुन पाटील दसपुते, कृष्ण पाटील दसपुते, वाल्मिक पाटील दसपुते, सोपान पाटील दसपुते आणि कैलास नाणे यांना विनंती की त्यांनी ताबडतोब स्टेजकडे येणे.